नमस्कार. मीरा भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांकरता भरती सुरू असून आज आपण या भरतीची जाहिरात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतात. तर व्हिडिओला सुरुवात करू. राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM, राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम NTEP, 15वा वित्त आयोग, नागरी आयुष्मान आरोग्य मंदिर व हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत ठोक मानधनावरील रिक्त पदे भरण्याबाबत या ठिकाणी सूचना दिलेली आहे. करार तत्वावर ठोक मानधनावर खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांची निवड करण्याकामी अर्ज करण्यासाठी कळवण्यात येत आहे. जाहिरातीत पदापुढे नमूद केलेली शैक्षणिक अर्हता व पात्रता धारण करणाऱ्या तसेच इतर अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज, आवश्यक त्या गुणपत्रके व प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतींसह दिनांक 29/7/2025 ते 20/8/2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, मांडली तलाव, तळमजला, भाईंदर, तालुका, जिल्हा ठाणे येथे सादर करावेत. राखीव प्रवर्गाचे उमेदवार उपलब्ध न झाल्यास इतर प्रवर्गातील उमेदवारांना तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती देण्यात येईल. त्यामुळे सर्व प्रवर्गातील पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावेत. पोस्टाने, टपालाने अर्ज स्वीकारण्यात येतील. शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही अर्ज स्वीकारण्यात येतील. मात्र विहित मुदतीनंतर प्राप्त होणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत किंवा प्राप्त होणाऱ्या अर्जांचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही आहे. 1 नंबर आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM पदभरती. या ठिकाणी पदाचं नाव 1 नंबर आहे क्षयकिरण तज्ज्ञ. रिक्त पदांची संख्या आहे 1. आवश्यक शैक्षणिक अर्हता या ठिकाणी दिलेली आहे आणि ठोक मानधन प्रति महारुपये 75,000 रुपये याप्रमाणे ह्या टेबलमध्ये दिलेलं आहे. 2 नंबर आहे बालरोग तज्ज्ञ, जागा आहे 1. आवश्यक शैक्षणिक अर्हता या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे आणि ठोक मानधन प्रति महारुपये पुढे त्यासमोर दिलेलं आहे. याचप्रमाणे बाकीच्या पोस्टचं सुद्धा माहिती या टेबलमध्ये आपल्याला दिलेली आहे. 3 नंबर आहे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, जागा आहे 1. 4 नंबर आहे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, जागा आहेत 12 आणि कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत हे पुढच्या टेबलमध्ये या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. नंतर आहे 5 नंबर साथरोग तज्ज्ञ, जागा आहेत 1. पुढे आहे 6 नंबर दंतशल्य चिकित्सक, एकूण जागा आहे 1. पुढे आहे 7 नंबर सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, जागा 2. नंतर आहे 8 नंबर परिचारिका महिला, जागा आहेत 6. नंतर 9 नंबर परिचारिका पुरुष, जागा आहेत 2. पुढे आहे 10 नंबर प्रयोगशाळा तंत्रज्ञ, जागा 4. 11 नंबर औषध निर्माता, जागा आहेत 2. 12 नंबर प्रसविका, जागा आहेत 6. नंतर आहे 2 नंबर राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम NTEP पदभरती. 1 नंबरचं पद आहे औषध निर्माण अधिकारी. रिक्त पदांची संख्या या ठिकाणी आहे 1. नंतर 2 नंबर आहे वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक, जागा आहे 1. पुढे आहे 3 नंबर क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता, जागा आहे 1. नंतर आहे 3 नंबर 15वा वित्त आयोग, नागरी आयुष्मान आरोग्य मंदिर पदभरती. 1 नंबर आहे पदाचं नाव पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी. रिक्त पदांची संख्या एकूण आहेत 21 आणि पुढे कास्ट वाईज या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत.
2 नंबर आहे परिचारिका महिला, एकूण जागा आहेत 23. पुढे आहे 3 नंबर परिचारिका पुरुष, जागा आहेत 3. नंतर आहे 4 नंबर MPW मेल, जागा एकूण आहेत 31. नंतर आहे 4 नंबर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, 1 नंबर आहे पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, रिक्त पदांची संख्या आहे 3. 2 नंबर आहे परिचारिका महिला, पदांची संख्या आहे 3. 3 नंबर आहे MPW मेल, एकूण जागा आहेत 3. दिलेल्या नमुन्यामध्ये अर्ज उमेदवाराने सादर करणे बंधनकारक राहील. नमुन्यात अर्ज सादर केला नसल्यास अर्ज अपात्र करण्यात येईल. अर्जदार एकापेक्षा जास्त पदांना अर्ज करू शकेल, परंतु प्रत्येक पदाकरता अर्जदारास स्वतंत्र अर्ज करणे बंधनकारक राहील. प्रत्येक अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे, प्रमाणपत्रे जोडणे बंधनकारक राहील. एकाच अर्जात विविध कार्यक्रम / पद नमूद केल्यास तो अर्ज अपात्र ठरवण्यात येईल. सहा नंबर आहे अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्द्याची माहिती अचूक व सुस्पष्ट अक्षरात भरावी. एकदा अर्ज सादर करताना भरलेल्या माहितीत खाडाखोड करण्यात येऊ नये. अर्ज सादर केल्यानंतर अर्जात कोणतेही बदल करता येणार नाही. या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत. अर्ज सादर करीत असताना आवश्यक सर्व शैक्षणिक अनुभव, जात इत्यादी दाखले, प्रमाणपत्रांच्या स्वयंसाक्षांकित सुस्पष्ट छायांकित प्रती जोडाव्यात. अपूर्ण माहिती भरलेले व आवश्यक कागदपत्रे नसलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. पुढे आहे 1 नंबर उमेदवारास मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यास मराठी लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे. राखीव प्रवर्गाचे उमेदवार उपलब्ध न झाल्यास इतर प्रवर्गातील उमेदवारांना तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती देण्यात येईल. त्यामुळे सर्व प्रवर्गातील पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावे. 3 आहे अर्ज करीत असणारी अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र म्हणजे गॅझेट कागदपत्र यांची छायांकित प्रत अर्जासोबत सादर करावी व आपण निवडीस पात्र झाल्यास पडताळणी दरम्यान मूळ कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे. उमेदवार महाराष्ट्र राज्याचा अधिवासी आहे हे नमूद करणे आवश्यक आहे. त्याबाबतचे विहित प्रमाणपत्राची म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट सुस्पष्ट छायांकित प्रत अर्जासोबत सादर करावी व आपण निवडीस पात्र झाल्यास छाननी दरम्यान मूळ प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. नंतर आहे 9 नंबर संगणक अर्हता व इतर MSCIT प्रमाणपत्र धारित करीत असल्याचा त्याबाबतचा तपशील नमूद करून जोडायचा आहे. पुढे आहे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र. हे या फॉर्मॅटमध्ये तयार करायचं आणि ते अर्जासोबत आपल्याला जोडायचं आहे. पुढे आहे अर्जाचा नमुना या ठिकाणी दिलेला आहे, तो याप्रमाणे तयार करायचा. आणि पुढे आहे फौजदारी गुन्हा दाखल नसलेबाबतचे हमीपत्र. याप्रमाणे हे तयार करायचं आणि ते भरून अर्जासोबत बाकीच्या कागदपत्रांसोबत हे जोडून पाठवायचं आहे. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.